म्हणजे 2 लाख मतं जादा मिळतात त्याला, एक काढून 1 लाख जादा. त्यामुळे हे ते वातावरण वेगळं, हे वातावरण वेगळं. सर आणि की जळगावमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडत आहे, पुण्यात ड्रग्ज एक मंत्री अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, त्यामुळे सध्या काय नाही, मला त्याच्यातली माहिती नाही, परंतु एका मंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली, त्याची चौकशी करणं, हे उत्पादन शुल्क खातं तात्काळ त्याची कारवाई करेल. तर उत्पादन शुल्क खात्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्यावर देखील काही चा प्रश्न सोडू असं भाजपनं म्हटलेलं होतं. मात्र मुद्दामून भाजपनं हा प्रश्न भिजत ठेवला असा आरोप नाना पटोले धनगर आरक्षण आणि त्यामुळे आता मराठा ओबीसी वाद वाढलेला आहे. भाजपनं हे सगळं भिजत भोंगडं ठेवलं, त्यामुळं हा आता वाद वाढतो. नाही, आता आपल्याला माहिती आहे की आम्ही शासनात सहभागी झाल्यापासून भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांचा, आमची हीच भूमिका राहिलेली आहे की सर्व समाजांना आरक्षण कसं देता येईल. एका आरक्षण दिलेल्या समाजाचं आरक्षण न काढता, त्याच्या हक्काचं न देता त्यांना कसं ते मिळवून देता येईल. आणि आता जे ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षण असेल, यामध्ये समन्वयानं मार्ग काढून वास्तविक अशा पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडणे हे अतिशय वाईट आहे. यासाठी तिन्ही सरकारमधील पक्ष आणि सरकार यासाठी प्रयत्न करेल आणि सर्व समाज घटकाचं समाधान करण्याचा प्रयत्न होईल. उद्या रिक्षाने ताजं असताना हा दुजाभाव कसा दूर? नाही, आत्तासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता गोकुळचं बोलायचं झालं तर आता आमच्या गोकुळला इतका दुष्काळ होता, आम्हाला असं वाटायचं की दुष्काळामध्ये दुधाची कमतरता असेल तर दूध वाढायला लागायचं. आणि आमच्याकडे दुधाचे आम्ही दर कमी केलेले नाही गोकुळनं, अजून सगळ्यांनी कमी केले. आम्ही तोटा सहन करून दुधाची पावडर आम्हाला करावी लागते, बटर करावं लागतं, त्यामध्ये 5 रुपयेचा लिटरला तोटा सहन करून आम्ही 33 रुपये ज्यांना देतो आहे, त्याशिवाय 5 रुपये त्यांना अनुदान मिळते, म्हणजे 38 रुपये मिळते. म्हणजे 41च्या जवळजवळ आम्ही कोल्हापूर जिल्हा आलेला आहे जवळ. साहेब, प्रीपेड मीटर संदर्भात आता निवेदन देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध होताना आत्तापासून पाहायला मिळते. काय आता परवाच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घरातील प्रीपेड मीटर आणि शेतीचे प्रीपेड मीटर याबद्दलचं विधान केलेलं होतं. मला वाटते हे जे शेतकऱ्यांना त्रास देणारे आणि घराघरची ग्राहकांना त्रास देणारे जे प्रीपेड मीटर आहेत त्याबद्दल फेरविचार निश्चितपणे शासन करेल. तर शक्तीपीठ महामार्गाला देखील अजूनही विरोध होताना पाहायला मिळते. अजूनही त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही, फक्त भूसंपादन रद्द केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही भूमी संपादनाची प्रक्रिया थांबवलेली आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून आम्ही हा प्रकल्प लादणार नाही. त्यामुळं आता मला वाटतं की लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं यामध्ये यशस्वी होऊ. सत्तेवर खरं तर या संदर्भात शाहू महाराजांचं केपी पाटलांनी केलेलं स्वागत आणि त्यानंतर झालेली कारवाई असं विरोधकांनी हे बघा, तुम्हाला तुमच्यासमोर सुद्धा ज्या दिवशी आपण प्रसारमाध्यमासमोर बोललो होतो, केपी पाटलांनी घाई गडबडीनं जाऊन असं स्वागत करणं हे वास्तविक संजय मंडलिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो, हे मलाही आवडलं नव्हतं. आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये केपी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या. परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो. तुम्हाला महाविकास आघाडीकडे केपी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्याच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायचा. हो, 65,000 सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे आम्हाला काय आवडलेलं नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. केपी पाटलाच्या मालकीचा दुधगंगा बेतगा कारखाना नाही, हा 65,000 सभासदांच्या मालकीचा आहे. राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही. या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो, ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळे सहानुभूती जादा मिळणार केपी पाटलाला. म्हणजे ह्यामागे ज्या पद्धतीनं केपी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जाते, मग ह्या तथ्य आहे म्हणायचं का? आता त्या पद्धतीनंच असं दिसते ना. यापूर्वी सुद्धा 6 महिने लायसन्स अडवलेलं होतं,
अनेक कारवाई, हे पद्धत बरोबर नाही, योग्य नाही. हे त्या वेळेला, कारण हा सभासदांचा कारखाना, सहकारी कारखाना. सरकारमध्ये तुम्ही आहात, सरकारमध्ये तुम्ही आहात, मग या विषयाबद्दल तुम्ही काही वरिष्ठांशी बोलणार आहात का? कारण मी त्या मंत्री महोदयाशी बोलेन. वास्तविक अशा सहकारी कारखान्याला घालणं बरोबर नाही. तुम्हाला व्यक्तिगत काय कारवाई करायची तर KP पाटलावर करावी ना. आपल्या विरोधकावर करायचं असेल तर आपण करू शकता, पण ते अशा पद्धतीने योग्य नाही. ते म्हणतात की मुंबईमध्ये जी घरं होणार आहेत ती मराठी माणसांसाठी थोडी राखीव ठेवा, आरक्षित ठेवा, जेणेकरून जातीय तेढ निर्माण होणार नाही, वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार. नाही, त्यांची वस्तुस्थिती काय मला माहिती नाही, परंतु अनेक सोसायट्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार होतात, ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे. असं कायद्यानं जर बंदी घातली तर मग काय आपोआपच प्रश्न मिळतील किंवा असं करता येणार नाही. प्रत्येक जाती धर्माला त्या सोसायटीमध्ये पैसे मिळून भरून त्याला अधिकार मिळाला पाहिजे, मग हा प्रश्नच उपस्थित होणार. थँक्यू.